नमस्कार मित्रमंडळी. आणि आता आपण आहे गुजरातमध्ये, या म्हणजे सुरतमध्ये. आता ही आपली पुणे टू गुजरातची रोड ट्रिप चालू आहे. आपण पुण्यापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, सोमनाथ आणि सुरत असं प्लॅन केलं होतं ट्रिपचा. तर आता आपण सुरतमध्ये आहे फायनली. जे लोक नवीन बघत असतील त्यांच्यासाठी सांगतो मी की आता इथून आपण आज सुरतमध्ये पूर्ण सकाळपासून फिरलो होतो, शॉपिंग वगैरे केलेली. याच्या आधीचे पण प्रिव्हियस व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड असतील तर तुम्हाला पाहायचे असतील तर सिक्वेन्स वाईज पार्ट्समध्ये आहेत. तर आज आपला लास्ट डेट आहे गुजरात ट्रिपचा आपला, आणि आज आता आपण इथून निघालेलो आहे सुरत टू पुणे. तर शॉपिंगचा व्हिडिओ याच्या आधीचा असेल, जर तुम्हाला बघायचं असेल की सुरतमध्ये आम्ही कशी कशी शॉपिंग केलेली, काय काय मिळालं आहे, तर ते पण आहे. आणि आता इथून पुढे निघणार आहे आपण पुण्याच्या दिशेने. आणि ऑलमोस्ट आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि सुरतमध्ये ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे. आता इथून निघणार आहे आणि माइट बी घरी जाऊस्तोवर 1 ते 2 वाजतील आपल्याला घरी पोचायला. आता अपेक्षा आणि मम्मी जे आहेत ते आपल्या हॉटेलमध्येच गेलेले आहेत जवळपास. आणि सकाळी चेकआउट केला होता, वॉशरूम वगैरे करून येतील फ्रेश होऊन थोडेसे. आणि आपण आता हॉटेलच्या पार्किंगमध्येच गाडी लावलेली आहे. तर इथून आपण आता निघणार आहे पुण्याला. चला, ते आले लोक की आपण लगेच निघूया, आपला प्रवास स्टार्ट करू, परतीचा प्रवास आपल्या घराच्या दिशेने. आता 10 तास 44 मिनटं दाखवते. 1:30 म्हणजे आपल्याला 3:30 वगैरे वाजतील. 2 तास एक्स्ट्रा पकडून चालू. मध्ये आधीचं कुठं झोप वगैरे घेतली तर त्यात पण थोडा वेळ जाणार आहे. 1 तास 20 मिनिट फास्टर दाखवते, पण हा वाया मुंबई असेल. आपण नाशिक मार्गे जायचं प्लॅन करतोय. 1 तास 26 मिनिट स्लोवर. इथे मुंबईवरनं जर गेलो ना आपण, हा 1 तास फास्टर आहे, पण मुंबईमध्ये ट्रॅफिक लागेल कारण संध्याकाळी नेमका 6-7 वाजताच्या आसपासच आपण पोहोचू. तर हा रूट आपण पकडतोय नवसारी मार्गे जर विचार करतोय मी. आता हा एकदम फास्ट आहे, पण हा मुंबईवाला आहे. हा रिंग रोड आहे पूर्ण, सुरतवरून निघतोय तो. आणि हा जो आहे ना, हा नो टोल जे, पण 1 तास 26 मिनिट स्लोवर आहे. पण मग आपण हा वाला टोलवालाच घेऊ कारण आपल्याकडे टोल पास आहे. सापुताराला येऊ. इथे सापुतारावरनं सप्तशृंगी, वणी, नंतर नाशिकवरनं सिन्नर, सिन्नरवरनं संगमनेर, आळेफाटा, मनसर, राजगुरुनगर, पिंपरी चिंचवड, आणि मग हे आपल्याकडे घरी पोहोचणार आपण पुण्याला. असा रूट प्लॅन केलेला आहे आम्ही आता. तर चला, आपला प्रवास सुरू करूया घराच्या दिशेने. गणपती बाप्पा मोरया, मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. दत्त, हर हर महादेव. आता आम्हाला 2:30 वाजलेले आहेत निघायला. ऊन तेवढं असं बाहेर लागतंय पण गाडीमध्ये काय फील होत नाही. पण बाहेर इथे गरमी भरपूर आहे. इकडे बिलकुल पण थंडी वाटली नाही आम्हाला, एकदम आहे ना. उन्हाचा तडाखा भरपूर आहे इथे. भरपूर ट्रॅफिक असतं सुरतमध्ये आणि रोड थोडेसे लहान पडतात आहेत असं मला वाटतं इकडचे. किती काईट्स आहेत बघ. काईट फेस्टिवल आला ते गुजरातला हे सगळं फेमस आहे. घ्यायचंय का क्यू तुला? पण उडवणार कुठे? कसं शॉपिंग करून कसं वाटलं? अपेक्षा 20-30 हजार रुपये फुकून. मम्मी अपेक्षा घ्या घ्या घ्या, छान आहे छान आहे, घ्या घ्या. तो पण देतोय, आम्ही पण घेतोय. घ्या घ्या घ्या. देखने में क्या जाता है, देखने में क्या जाता है करत करत. आणि हे बी बढिया कलर, हे बी बढिया कलर. त्याने चेपले बरोबर. आता होलसेल मध्ये म्हणल्यावरती 1-2 तर घेता येत नाही. 6-6चेच त्यांच्याकडे पीसेस होते, तसेच घ्यायला लागतात आहे का नाही. मग ते घेतले. आता बघू, आता घरी गेल्यावर तुम्हाला बघा व्यापारी मंडळ कसं चाललेलं आहे मस्त मध्ये सुरतमध्ये. आणि सगळं हे पण आता बॅग्स बिग साठी भरपूर फेमस आहे सुरत. तर पुढे पण बघा त्या ट्रकमध्ये पूर्ण मटेरियल भरून चाललेलं. तर काय काय म्हटलं, लेदरचं काहीतरी दिसतंय. हे बघ, कुठे लावले त्याने बघितलं का? नाही, मी त्याला थांबवून ठेवणार. मग त्याला माहिती गाडी चालली, तो अजून अंगावर येतोय. हे बघा यांची गाडी चालवण्याची पद्धत. हे बघा, लिटरली ना, हे बघा
म्हणत नाहीत. मगाशी सुद्धा आम्ही रिक्षा केली होती त्या भाऊनी डायरेक्ट बीआरटी रूट मधनं नो एंट्रीतनं ते पण नो एंट्रीतनं बीआरटी रूट मधनं रिक्षा टाकली. समोर बसाली तिला आडवी टाकतोय तो भाऊ. काल पण हायवेला एक गाडी हायवे मधनं रस्त्यातनं चाललंय, सिंगल गाडी जाईल एवढंच रोड समोरनं येतोय, फोनवर बोलत मी त्याला हॉर्न देतोय, लाईट देतोय, भाऊ सरकायला तयार नाही. शेवटी मी गाडी साईडला घेतली, त्याला जाऊन दिली, त्याला काही फरक पडला नाही. अशी सगळी इकडं परिस्थिती आहे ड्रायव्हिंगची. येता येता गाड्या नीट सांभाळून चालवा. आपण बाहेर नाही येतो मग यांना वाटतं की इथं लगेच आता आपलंच चालतंय सगळं, पण हे सगळं ओव्हरऑल असंच कंडिशन आहे इकडचं. हे बघा आता हा भाऊ चाललेला आहे पुढे सिमेंटचा काहीतरी सिमेंट मिक्सर आहे, फुल चिखल उडवत चाललाय बघा लोकांवरती. मागपासनं त्या पुढे मला ओव्हरटेक पण करताय ना कधी एक तर ते बघा मोठं एकदम ती येऊन अंगावर पडल आहे का. हे आता हा नमुना चाललेला आहे गुजरातमध्ये, सुरतमध्ये. आपण आता अजून असे असंख्य नमुने रस्त्याने बघायला मिळतात. काय बोलायचं आता, मद्रास बोलण्याशिवाय पर्याय नाही दुसरा काय. आपण नवसारी मार्गे चाललेला आहे. नवसारीच्या इथून लेफ्ट टर्न आहे पुढे, तो सरळ गेला तर मुंबईला जातो. आता रिंग रोड आहे बाहेरचा आणि ट्रॅफिक मध्ये आपण पडलो नाही तर मग तिथे अजून वेळ गेला असता आपला. तर हे बाहेरने रिंग रोडने आपण निघालेलो आहे मस्त. आणि 3:10 झालेत, 2:45 वगैरे निघालो होतो. 20 मिनिटं लागले तर जरा बाहेर यायला, सुरत सिटीच्या बाहेर आलो होता. आता हायवे कनेक्ट होईल पुढे नवसारीच्या इथून. सापुतारा भारी आहे मात्र, जाताना एकदा दाखवतो तुम्हाला मी. 6-7 वाजेपर्यंत आय गेस सापुताराच्या इथं असेल. मस्त जंगल आहे सापुताराचं पण, ते पण जाताना दाखवतो तुम्हाला रस्त्यामध्ये. त्या नवसारीच्या रोडला लागलेलो आता हायवेला कनेक्ट होतोय आपण. सुरतचा जो रिंग रोड होता तो आता एक्झिट केला, तर हा नवसारी पर्यंतचा हायवे लागलेला. सरळ गेलं तर मुंबईला जातं. आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे नवसारीवरनं, नाशिक मार्गे आपण चाललेलो आहे. पण मुंबईमध्ये संध्याकाळी पोहोचू, खूप ट्रॅफिक होईल, त्यामुळे तो रूट अवॉइड करतोय मी. थोडा हा रोड खराब आहे नाशिकचा काही पॅचेसमध्ये, बट तेवढं चालतं. ट्रॅफिक तर लागणार नाही आपल्याला. ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस फक्त चाकणमध्ये असतात, पण तेव्हा तर लागणार नाही कारण आपण लेट नाईट चाकणच्या इथे असतो 11-12 वाजता मला वाटतं. त्यामुळे एवढा काही फरक पडणार नाही ट्रॅफिकचा. मोस्टली नाहीच लागणार कुठेच ट्रॅफिक, असा अंदाज आहे माझा. हे दुकान दिसलं मस्त, कैरी वगैरे डाळी वगैरे ठेवलेलं त्यांच्याकडे. बोरं पण आहेत, हे ट्राय करून. हे कट्टे मिठे आहेत, हे ट्राय करून बघ, हे छान आहे. आता मग कैरी घेतली काकांकडनं कट करून मस्त तिखट मीठ लावून खाऊया आता मस्त. छान आहे का? आंबट आहेत नको आहे कैरी. आणि मग ते आहेत बघ बाकीचं अजून मस्त. इकडं तोतापुरी कैरी मिळते, ऑफ सीझन आहे, डिसेंबरमध्ये पण कैरी मिळते आणि खातोय आम्ही. जानेवारीमध्ये पण तोतापुरी कैरी मिळते इकडे. आता सापुतारा लेफ्ट दाखवतोय. हे रोडवरनं घेतली आपली फेवरेट तोतापुरी कैरी. आंबट आहे का अपेक्षा? नाही ना, भारी लागते. मीठ वगैरे टाकून दिलं मस्त तिखट त्यांनी आणि फ्रेश एकदम. कडक आहे. बोरं पण गोड आहेत. सापुतारा अजून 86 किलोमीटर आहे. त्याच्या आधी पेट्रोल भरून घ्यावं लागेल आपल्याला. तर अर्धी टाकी आहे अजून, पुढच्या 50-60 किलोमीटर पर्यंत पेट्रोल भरावं लागेल. कारण त्याचे 2 रिझन आहेत. एक तर सापुतारामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये एकही पंप मला दिसला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये जेवढं पेट्रोल भरेल तेवढं स्वस्त पडेल. पुढे महाराष्ट्र बॉर्डर चालू झाल्यावरती थोडं महाग पडू शकतं आपल्याला. इथे बॉर्डर लागलेली आहे. वानसडा नॅशनल पार्क फॉरेस्ट, वानसडा नॅशनल फॉरेस्ट इथून चालू झालेलं आहे. इथे पण आता जनावरं दिसण्याचे चान्सेस असतात. संध्याकाळची वेळ झालेली आहे. बघा माकडं चाललेले तिकडे खाली दिसतात सगळे बंदर. संध्याकाळची वेळ असते त्यांची रिटर्न जायची, त्यामुळे जरा थोडंसं या टायमिंगला दिसायचे चान्सेस असतात. रोड पण किती सुंदर आहे बघा, एकदम मस्त. किंवा आता बराच वेळ झोपलेला होता किंवा है ना, किंवा झोप झाली तुझी? झोप झाली. उठलेला आहे पण थोडेसे ना पुढे झिगझॅग रोड आहेत, त्यांनी त्रास होतो जरा थोडासा. पण
पुढे गेल्यावर हळू जाऊ. पण रस्ता खूप छान आहे. आता संध्याकाळी सूर्य मावळतोय आपला थोडं थोडं. वेदर इतकं प्लेझंट झालेलं आहे, मस्त झालेलं आहे, बरं वाटतं आणि गाडी चालवायला पण. गुजरात सापुतारामध्ये एंटर झालेलो आहे आपण. तर पेट्रोल भरून घ्यावं मला वाटतं. वाढलंय तर परत 95.51 झालंय. मग अशी 94 होतं काहीतरी आय गेस. तर टँक फ्युअल करून घेऊ, आपला फुलअप करून घेऊ. पेट्रोल 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 कहाँ है अंकल जी? इथे मस्त बोर्ड लावलेला आहे आता. सप्तशृंगी माता, नाशिक, शिर्डी, सापुतारा याच रूटला आहे. आता पेट्रोल आपलं फुल झालेलं आहे. 600ची रेंज दाखवते मस्त मध्ये. तर काही टेन्शन नाही. आता डायरेक्ट पुण्याच्या दिशेने रवाना. कमी मध्ये पेट्रोल भरलेलं आहे आपलं. 260 रुपयाचा फरक पडतो 10 रुपयांनी जरी म्हटलं तरी. आता 26 लिटर पेट्रोल आलं आपलं. ते पण भरपूर आहे. गव्हर्नमेंटचाच हे एरिया आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हे चंदन आहे. एवढं लाल चंदन एवढ्या ठिकाणी जमा करून ठेवलं ते बघा. तिकडे दिसेल तिथपर्यंत लांब पर्यंत आणि असंच ठेवलेलं आहे. आणि पूर्ण हा सापुताराचं जंगल चालू झालेलं आहे. इथं काय लिहिलेलं आहे? खांडपाडा डेपो 2. काय लिहिलंय काय माहित? खांडपाडा डेपो. बघा इकडे पण दिसेल. जेवढं बघताय ना तिकडे समोर सगळे चंदन ठेवलेले आहेत. हे तर मला चंदनच वाटते की प्रॉपर लाल आहे. लाल चंदन आहे. तर थांबून बघूया दिसतंय का आपण. प्रॉपर रेड चंदन. इथे 2 नंबर वगैरे लिहिलेलं आहे. पुष्पा का चंदन रखा है इधर. पुष्पा 2. आणि असंच ठेवलंय. अरे याला काही सिक्युरिटी नाही काय नाही. असं पण नेणार कोण इकडे? फेन्सिंग तुटलेलं आहे पूर्ण. असंच ठेवलेलं त्यांनी. सापुताराचं जंगल. कुठे लावली गाडी मी? बरोबर चहा प्यायला थांबलो आम्ही आता इथं. आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला. व्ह्यू बघा मस्त. हा नदीच्या कडेला मस्त चहा संध्याकाळचा. आता निवांतमध्ये चहा पिऊन मग पुढे निघायचं. आता टाइमपास करत चाललेलो आहे आम्ही. व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. एकदम सुंदर सिनिक व्ह्यू. सनसेटचा टाइम. भारी. सापुताराचा घाट चालू झालेला मगाशी. अर्धा रस्त्यात आलेलो आहे आपण वरतीपर्यंत. सापुतारा येईल पुढे. थंडी वाढली इकडे सापुताराला. थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर सारखं. सिमिलर महाबळेश्वर सारखंच केलेलं आहे इकडे सगळं. एंट्री तिकीट पण घेतात 50 रुपये वगैरे दोन्ही साईडनी. आणि सगळं तसंच आहे इथे. पुढे स्ट्रॉबेरी पण मिळतात. एक्झॅक्ट कॉपी बनवल्याचं ट्राय केलेलं आहे महाबळेश्वर सारखंच सापुताराला. संपला घाट. आता सापुतारा आलेला आहे. वेलकम टू सापुतारा. वेलकम. सगळीकडे हॉटेल बिटेलच्या लगेच ॲड. दिस इज अपर एरिया. हा मधला एरिया आहे. थोडंसं फाउंटन वगैरे केलेलं आहे. इथं लिहिलं आहे नाशिक सरळ. ट्रकवाल्यांची जरा गडबड. रोड छोटासा आहे. दिस इज सापुतारा. सेकंड महाबळेश्वर.
सगळं सिमिलर तशी टॉयची दुकानं वगैरे सगळं तसंच रेस्टॉरंट्स आहेत. खायला प्यायला काय खायचंय का? ऑमलेट वगैरे काय किंवा काय खायचं बेटा? मॅगी. इथं हॉटेल्स वगैरेचे पण ऑप्शन आहेत. इथे आपल्या नेक्सॉन पार्क आहे. हे बघा जरा थोडंसं असं चगरम वगैरे केलेलं आहे. मध्ये मस्त हे तळं आहे आणि इथून असं मस्त गार हवा येते. थंडी वाजते थोडीशी. छान तळं केलेलं आहे. माइट बी बोटिंग वगैरे होतं इथे. हां, बोटिंग होतं सकाळचं. आणि इथे लिहिलेलं आहे बघा, आय लव्ह सापुतारा. जरा काइंड ऑफ केलेलं आहे पण छान आहे वाटतो एरिया. मी इथे आहे सापुतारामध्ये बघा, मस्त कबाब बनवतात हे घेतलेले. आता 8-10 दिवस नॉनव्हेज खाल्लं नाही. इथे मस्त थंडी आहे आणि कबाब घेतो आहे. खायचं किंवा मस्त बसा आत बसा आत बसा. हे आलेलं आहे आता आपलं. गरम असेल जरा फुकून फुकून खावा. नाहीये. खा मग फुकून फुकून. छान आहे का? ओके खावा. मस्त सीख कबाब पण घेतो आपण आता शेजारच्या हॉटेलमधनं. सीख लावलाय मी. मस्त आता हे सीख कबाब पण आलेले आहेत गरम गरम. किंवाला तर ते खूप आवडलेलं. आता सीख कबाब पण खाऊया. उद्या येईल मी. उद्या येईल. आज गार्डन मध्ये ट्रॅम्पोलिन आहे. त्याच्या फ्रेंडचा फोन आला, बेस्ट फ्रेंडचा राघव. हा काय? पाणीपुरी. पोकेमॉन पण आहे. अरे बोलून तर घे नीट. उद्या येतो म्हणून. उद्या येतो म्हणून सांगतो. राघव ऐका मी उद्या येईल. तुला भेटायला येतो. ठीक आहे, बाय. अजून काय म्हणला? मस्त शेकोटी लावलेली हॉटेलवाल्यांनी. थंडी पडली इकडं ना वरती. मध्ये काहीतरी केक्स आणि चॉकलेट्स वाटत होते. अच्छा, तू स्कूलला मिस करते? बरं वाटतं आता. आता आपण तिकडनं पुढे निघालोय. मस्त कबाब वगैरे सगळं खाल्लेलं आहे. छान होतं एकदम आहे ना टेस्ट. छान होते. म्हणजे लवकर फ्रेश आणि फ्रेश होता आणि क्वालिटी होती टेस्ट एकदम त्याची. आता हा जो रोड आहे आपला, हा आता आपला वणी मार्गे जातोय. वणीला आता पुढे आणि तिथून पुढे मग नाशिक येईल. नाशिकवरनं काय म्हणतात संगमनेर, सिन्नर का संगमनेर काहीतरी येतं. संगमनेरवरनं आपला आळेफाटावरनं नारायणगाव, मनसर, कळंब, राजगुरुनगर, चाकण असं करत आपण घरी पोहोचू. आता तरी संध्याकाळी जर थंडी वाढलेली आहे आणि रोड बघा एकदम मस्त आहे थोडा. आणि या रोडला रहदारी कमी झालेली अशी वाटते मला कम्पॅरेटिव्हली. सकाळी खूप जास्त वर्दळ असते पण आता जरा कमी दिसते. क्वचित एखाद दुसरी गाडी रस्त्याने दिसते. ओव्हरऑल बघ. अरे एकटे कुठे चालले ते? हेलिकॉप्टर दिसते. मस्त डाकेश केलेली आहे त्यांनी. चाललंय आपला अंधारातनं बिचारा. आहे का त्याला भीती? काय काय कोणी येईल, जनावर येईल, काय नाही. एक लावली की मस्त शेर बनून जातात ते डायरेक्ट. तेच वाघ बनतात मग. त्यांना काय कोणाची भीती नसते. आला काय गेला काय. नाशिक 42, शिर्डी 121. शिर्डीला इकडून रोड आहे. आणि आता वणीचा डोंगर आपला येतोय 22 किलोमीटर वरती. मस्त थंडी पडलेली आणि आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर ना एकदम मस्त वाटते. आपल्या जागेवर आले, आपल्या हॉटेल सगळे बघायला मिळतात. मराठी ऐकायला भेटते सगळीकडं. भारी वाटायला लागलं. आता पुढं तरी जेवणाचा बेत करायचा प्लॅन आहे आपला. पुढं गेल्यावर ठरवू. कारण आताच खाल्लं होतं. 8:15 झालेले आता. आणि ॲव्हरेज एक 16चा ॲव्हरेज पडते आपल्याला आता ओव्हरऑल. गुजरातमध्येच टँक फुल केला होता तर अजून टँक फुलच आहे आपला. काय एवढा फरक पडलेला नाही. मस्त घरापर्यंत गाडी जायला अजून 267 किलोमीटर आहे आणि 6 तास 22 मिनटं 6 तास 2 मिनटाचा रोड दाखवत आहे. 2:30-3:30 पर्यंत आपण घरी पोहोचू ओव्हरऑल मध्ये. शेकोटी वगैरे पेटवायला लावलं असेल तर.
नाशिकला बघा इथं आता आहे चलार्थ पत्र मुद्रणालय, करन्सी नोट प्रेस इथं आहे. करन्सी बनते आपली. एवढं पूर्ण सिक्युरिटी सगळं चेक होऊन जात असेल आता नाशिकमध्ये. असं वाटतं जेलच आहे, जेल रोडच म्हणतात त्याला. इकडं काहीतरी वेगळं आहे. नोटा प्रेस होतात, नोटा. जय मल्हार हॉटेल म्हणून इथं जेवायला थांबलोय नॉनव्हेज. मम्मी ॲज युजल संध्याकाळची जेवत नाहीये तर गाडीतच बसते म्हणते, झोप येते तिला, कंटाळली प्रवास करून. तर नाहीच म्हणली, काय चहा पिल म्हणते फक्त नंतर. आणि मम्मी असे नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे माझा मी प्लॅन केला की नॉनव्हेज आज खाऊ. आता इथे बघू थाळी मागवलेली आहे, बघू कशी येते थाळी आता. ही आपली मटन थाळी स्पेशलवाली. अंडा येतो, यात रस्सा आहे, सुक्का आहे, हा रस्सा आहे. आणि ही रेग्युलरवाली आहे. अपेक्षा चिटिंग केली मी, मला रेग्युलर मागवलेली आणि हिला स्पेशल मागवलेली. मला स्पेशल नकोच हवी होती. मला भूक पण नाहीये. मला पण नाही एवढी, आता किवासाठी खातो. ठीक आहे, आपण शेअर करू. हे हॉटेल होतं जय मल्हार, नाशिकच्या पुढेच आहे थोडंसं. आता कपॅसिटी नाही, आपण ट्राय करूया की लवकर ना, जेवढं लवकर पोचता येईल तेवढं लवकर ट्राय करू. कारण आता कंटाळा आलेला आहे ड्रायव्हिंग करून करून. आणि थंडी पण भरपूर पडलेली इकडे, भरपूर म्हणजे गुलाबी थंडी म्हणतो ना आपण, तशी थंडी. तर लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करतो आता. जेवढं शूट करता येईल तेवढं करूया, नाहीतर मग आपलं कंटिन्यू घरापर्यंत जेवढं होईल तेवढं. ठीक आहे, डन. थंडी भरपूर पडलेली. तुला कशी वाटते थंडी? किंवा मम्मी तर झोपलेली आहे, तर मम्मीला चहा पाण्याची व्यवस्था करू कुठंतरी जरा. तर नाशिक रोडला आपण मध्ये मध्ये असे कन्स्ट्रक्शनचे कामं झालेत ना, ते डायरेक्ट वन वे ट्रॅफिक चालू केलेलं आहे मी. आणि तो रोडचा पण काही भाग खराब झालेला आहे, म्हणजे असं कंडिशनमध्ये नाही आहेत रोड. अजून 3 hours 45 minutes दाखवत आहे, 178 किलोमीटर. आणि 2:30ला पोहोचू आपण, प्रेडिक्टेड आहे. आता यांच्या असं मागे जायला लागल्यामुळे स्पीड पण स्लो होतो जरा, थोडं रिस्की पण आहे. 11 वाजलेले आहेत आता. टँक आपण गुजरातमध्ये फुल केलं होतं, त्यानंतर काही भरला नाही पेट्रोल, आहे तसंच आहे. म्हणून 452 रेंज दाखवते, म्हणजे आरामात घरी पोहोचू. आणि 200-250 अजून शिल्लक राहील. थोडीशी जरा झोप फील होते, तर एक 15 मिनिटाची पडी मारतो आता मी. हॉटेलच्या इथं लावलेली आहे का, जरा एक झोप डुलका घेऊन 15 मिनिटाचं जरा बरं वाटेल. बावदांचे इथं काम चाललंय, पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय तिकडे मागे अर्धा, म्हणजे 200 मीटरपर्यंत हे रोडचे काम चाललेत. सिंगल लाईन यांनी हायवेचे पूर्ण चालू ठेवले रात्रीचे. रात्रीचे 3 वाजलेले आहेत फायनली, आणि आम्ही घरी पोचलेलो आहे आता. ऑलमोस्ट 2900 किलोमीटर आमची राईड झालेली आहे, किंवा ही टोटल फॅमिली ट्रिप झालेली आहे आपली, पुणे टू गुजरात आणि गुजरात टू पुणे. आता आम्ही भरपूर थकलेलो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवरती पूर्ण सिरीज अवेलेबल आहे, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा जर आवडला असेल तर. आता भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.